दरम्यान अजित पवारांचा राजीनामा घ्या अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। सगळ्या व्यवहारांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जावी। चौकशी समितीत जनतेचा एक प्रतिनिधी असावा आणि या सगळ्यासाठी मंगळवारी बावनकुळेंची भेट घेत पुरावे देणार असल्याचं दमानिया म्हणाल्यात। पार्थला वाचवण्यासाठी दिग्विजय पाटील बळीचा बकरा ठरलेले आहेत। अमेडिया कंपनीचं नाव एफआयआर मध्ये का नाही असा सवाल देखील दमानिया यांनी उपस्थित केला। मोठाच्या मोठा फ्रॉड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते 300 कोटीचा व्यवहार झालाय की नाही। जर ते 300 कोटी आले असतील तर ते कोणाचे आले, कसे आले, कुठून फिरवले, या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं अपेक्षित आहे। आता याच्यासाठी 10 कोटीचा वरचा व्यवहार असला तर पोलिसांकडनं तो ईओडब्ल्यू कडे गेला पाहिजे। म्हणून माझी मागणी अशी आहे की हे ईओडब्ल्यू आणि ईडीने पैशाची चौकशी करावी। अजित पवारांचा राजीनामा हा झालाच पाहिजे आणि यावेळेस मी तर ठरवलंय की मी वेड्यासारखं लढणार आहे जोपर्यंत या व्यक्तीला आता धडा शिकवत। LLP ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म आहे आणि ती बनवण्यासाठी 2 जण मिनिमम लागतात। म्हणून आता पार्थला एकट्याला करता आलं नसतं, म्हणून दुसरा पार्टनर नावापुरता घ्यायचा, तसं नावापुरतं त्या दिग्विजय पाटलांना घेतलेलं आहे। पण त्याला वाचवण्यासाठी, पार्थ पवारला वाचवण्यासाठी याचा पुन्हा आता बळीचा बकरा देत आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे। कारण आपण बघितलं त्या तिघांची नावं आहेत, ना अमेडियाचं नाव आहे त्याच्यात एंटरप्राइजेसचं, ना त्याच्यात पार्थचं नाव आहे। जितका मोठा घोटाळा या लोकांनी केलाय तितकाच मोठा हा एफआयआर स्कॅम आहे। आत्ताच्या घटकेला जर त्या एफआयआर मध्ये अमेडियानी विकत घेतलंय तर अमेडिया एंटरप्राइजेस या कंपनीचं नाव एफआयआर मध्ये असणं गरजेचं होतं। दिग्विजय पाटील हे त्यातले एक पार्टनर आहेत आणि त्याचे मी सगळे बॅलन्स शीट्स बघितले, फायनान्शियल स्टेटमेंट्स बघितले, त्याच्यात सरळ सरळ दिसतंय की सगळा नफा ज्या त्या कंपनीत जो यायचा तो सगळा पार्थला जायचा। त्याच्यात त्या दिग्विजय पाटलांना फक्त 53,000 रुपये पगार दाखवला। त्याच्यावर मी असून असंही म्हटलं की माझ्या ड्रायव्हरला 27,000 पगार आहे, तो 2 महिन्यात जे कमवतो हा दिग्विजय पाटील अख्ख्या वर्षात कमवतो, असं कसं शक्य? पहिलं तर हे अग्रीमेंट कॅन्सल करणं गरजेचं आहे। कारण कलेक्टरांनी पहिल्या दिवशी आपल्याला काय वाटत होतं की बाबा ही महार वतनाची जमीन आहे, कारण तीच माहिती पुढे आली होती। म्हणजे मी त्याचे जेव्हा कंपनीचे डिटेल्स डाउनलोड केले टोफलर या एका वेबसाईटवरनं, त्याच्यात अनेक गोष्टी ज्या दिसल्यात इतक्या धक्कादायक आहेत, तर त्या सगळ्या महसूल विभागाने त्याची पूर्ण चौकशी करावी। एवढंच नाही तर मी ईओडब्ल्यू ला सुद्धा जाऊन त्याच्यावर सगळी चौकशी करण्याची मागणी करायला जाणार आहे। पण आताच्या घटकेला मी अमेरिकेला आहे आणि मी सोमवारी पहाटे परत येते, त्यामुळे मी मंगळवारी सकाळी बावनकुळेंना भेटायला जाणार।